आजच्या या अतिशय सुंदर अशा अशोक मामांच्या नागरी सत्कार समारोहामध्ये हा सत्कार स्वीकारण्याकरता उपस्थित झालेले खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अशोक मामा, हा कार्यक्रम ज्यांनी नियोजित केला, संकल्पित केला ते संदीपजी जोशी, आपल्या महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हातीबेड, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे, आयुक्त श्री विपिनजी टनकर, सन्माननीय बाल्याभाऊ बोरकर, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय गिरीश भाऊ गांधी, ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी मामांची मुलाखत घेतली, ते पुष्कर श्रोत्री, या ठिकाणी उपस्थित चरणसिंग ठाकूरजी, विलास डांगरेजी, डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामजी, दयाशंकर तिवारीजी, डॉक्टर शीतल महाजन, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरता हा भाग्याचा दिवस आहे की महाराष्ट्र भूषण, पद्मश्री आणि कित्येक विविध पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे असे अशोक मामा यांचा नागरी सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि आज त्यानिमित्ताने त्यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा देखील ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी आपण पार पाडला। त्याबद्दल मी संदीपजींचे, गिरीश भाऊंचे आणि अर्थातच नागपूर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांना ज्यांनी मराठी सिनेमाची गोडी लावली असे अशोक मामा, मला आठवतं की 9व्या वर्गामध्ये परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुण्याला गेलो आणि त्यावेळी धूमधडाका रिलीज झाला होता आणि मामा तो पाहण्याकरता जी गर्दी होती ती आज देखील मला आठवते आणि तो पाहून जो आनंद मिळाला होता तो आजही अवर्णनीय आहे। मी तर असं म्हणेन की आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाहीये, ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला त्या आनंदाचा आज आपण सत्कार केला। खऱ्या अर्थानं मराठी सिनेमाला एक वेगळं वळण, एक वेगळी उंची, एक वेगळी लोकाभिमुखता ही मामांनी दिली आणि सलग अनेक सिनेमे सिल्वर जुबली होतात, गोल्डन जुबली होतात, आला की तो थिएटरमधनं निघतच नाही असा अनुभव मराठी सिनेमाच्या आयुष्यात जर कोणी आणला असेल तो तो अशोक मामांनी आणला। मग अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, सचिनजी असतील, या सगळ्यांनी आणि अर्थातच निवेदिताताईंचंही नाव घ्यावंच लागेल, या सगळ्यांनी जे निखळ मनोरंजन आपलं केलंय। कधी कधी मामांकडे पाहून असं वाटतं की ईश्वराने ज्यावेळेस मनुष्याचं प्रारब्ध लिहिलं आणि लिहिल्यानंतर जरा त्यांनी त्याचं अवलोकन केलं असेल आणि अवलोकन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे मनुष्याला तर फारच दुःख दिलं आपण जीवनामध्ये, खूप संघर्ष दिला आपण जीवनामध्ये, आणि मग त्या मनुष्याच्या जीवनात काहीतरी आनंद तयार झाला पाहिजे म्हणून अशोक मामांसारख्या व्यक्तींना जन्म देण्याचं काम हे ईश्वराने केलं। आणि आपण सगळे पाहू शकतो की मामांच्या यशाचं रहस्य काय, तर हा एक असा नायक आहे की जो सहज आहे, त्याच्यामध्ये कुठली कृत्रिमता वाटत नाही, सहजतेनं कुठलीही भूमिका करणारे मामा। आणि आपला जो मराठी माणूस आहे हा वास्तविकतेत जगणारा आहे, तो स्वप्नातही वास्तविकतेत असतो आणि त्यामुळे त्या मराठी माणसाला मामांनी साकारलेल्या नायकामध्ये स्वतःचं अस्तित्व दिसलं, ते संघर्ष दिसले, ती वास्तविकता दिसली,
त्या मर्यादा दिसल्या, त्या क्षमता दिसल्या, ते दुःख दिसलं, त्या सगळ्या गोष्टी, तो आनंद दिसला की जे एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे काही असतं ती प्रत्येक गोष्ट सहजतेने आपल्या नायकात देखील आपल्याला पाहायला मिळावी आणि असं वाटावं की आपल्यासारखाच आपला नायक आहे. हे जे काही मामांनी साकारलं ते मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मराठी माणसाला भावलं आणि त्यातून मामा हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुपरस्टार झाले. आणि मग जे त्यांनी धडाका लावला वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून, त्या ठिकाणी त्यांनी जो काही आनंद आपल्याला दिला तो खरोखर मला असं वाटतं की अवर्णनीय अशा प्रकारचा आनंद आहे. अशी ही बनवाबनवी असेल किंवा हे पांडू हवालदार तर होताच, पण त्याच्यासोबत सखाराम हवालदार देखील आला आणि दोन्ही पिक्चरची किंवा सिनेमांची पात्र आणि त्याच्यातली अभिव्यक्ती, म्हणजे मगाशी तुम्ही खूप चांगला प्रश्न एक आपल्याला विचारला की दादा कोंडकेंमध्ये आणि नंतरच्या या सिनेमामध्ये, मला असं वाटतं की खूप सुंदर प्रश्न होता की कशा पद्धतीनं हास्यरस हा बदलत गेला, त्याची पद्धती बदलत गेली, हे आपण खऱ्या अर्थानं बघितलं आणि एक वेगळं वळण या सगळ्या गोष्टींना देण्याचं काम हे मामांनी त्या ठिकाणी केलं. आणि अगदी एक डाव भूताचा मधला कनवाळू भूत जो मास्तुरेला किती सुंदर पद्धतीनं प्रेमानं त्या ठिकाणी आवाज देतो, अशा प्रकारचा तो जो भूत, तोही जो काही मामांनी ते सगळी जी पात्र साकारली. आणि एवढंच नाही तर ज्यावेळी आपण टीव्हीवरचे सिरियल्स बघायचो आणि सिरियल्स पाहण्यामध्ये म्हणजे अगदी वाट पाहायचो की कधी हे सिरियल येणार, त्यावेळी मामांचा हम पाच, ती फोटोमधली आई, मामांच्या 5 अर्काट मुली, हे जे हास्य निर्माण करायचं, मला असं वाटतं की तशी सिरियल्स किंवा तशा प्रकारच्या मालिका या आज कदाचित आपल्याला पाहायला मिळत नाही. इतका सहजतेनं जीवनातल्या गोष्टींनी आनंद निर्माण होणं, त्यातनं हास्यरस निर्माण होणं, हे आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळायचं. आणि म्हणून वेगवेगळ्या मामांनी मराठीसोबत हिंदी सिनेमांमध्ये देखील भरपूर काम केलं. अगदी वेगवेगळे जे सिनेमे आहेत त्या सिनेमांमध्ये काम करत असताना भले त्या सिनेमाचे हिरो कोणी वेगवेगळे असतील, पण मामांची जी भूमिका होती त्यात मामांनी आपलं वेगळेपण येत्या हिंदी सिनेमामध्ये देखील प्रत्यक्ष आपल्या समोर हे निश्चितपणे दाखवून दिलं. आणि अर्थातच नाटकं ही तर मामांनी सांगितलं की पहिलं प्रेम हे त्यांचं नाटक, आणि त्यामुळे मगाशी सांगितलं की 12 वर्षानंतर त्यांनी पुन्हा नाटक सुरू केलं. हमीदाबाई की कोठी सारखं नाटक असेल किंवा या ठिकाणी व्हॅक्युम क्लीनर असेल, अशी वेगवेगळी नाटकं की ज्या नाटकांच्या माध्यमातून मामांनी रंगभूमीचा ची सेवा तर केलीच, पण मला असं वाटतं की हे जे वेगळेपण आहे आणि हे आजही मराठी कलाकारांनी जपलंय, की आजही या ठिकाणी कदाचित सिनेमात काम करणारे नट हे अधिक पॉप्युलर होत असतील, अधिक प्रसिद्ध होत असतील, पण तरी देखील त्यातल्या प्रत्येकाला अभिमान सिनेमात काम करतो याचा नाही आहे, मराठी रंगभूमीवर मी काम करतो याचा अभिमान अधिक आहे. हे आमच्या मराठी कलावंतांनी या ठिकाणी जपलंय. मामांनी काही सिरियस भूमिका देखील केल्या आणि त्या सिरियस भूमिका करताना, मग ज्याचा उल्लेख झाला मी पुन्हा तसं रिपिटेशन करत नाही, पण त्या करताना देखील एक सिद्धहस्त अशा प्रकारचा जो अभिनेता असतो, खरं म्हणजे वर्षानुवर्ष मामांना एका अशा जॉनरमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की आपल्याला हसवणारे मामा, पण त्याच वेळी तेवढ्या सिद्धहस्तपणे त्यांनी आपल्या मनात प्रवेश करून आपल्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम देखील केलं. ही खऱ्या अर्थानं एक अभिनेता म्हणून त्यांची जी वर्सेटॅलिटी आहे, सर्व प्रकारचं काम करण्याची जी काही त्यांची क्षमता आहे, ती क्षमता आपण त्या निमित्ताने बघितली. एक व्यक्ती म्हणून देखील मामा अतिशय उत्तम अशा प्रकारचे व्यक्ती आहेत. सर्वांकडे लक्ष ठेवणार, छोट्यातल्या छोट्या माणसाला चांगलं वागवणार, त्याच्या अडीअडचणीला त्याला मदत करणार, अशा प्रकारचा केवळ उत्तम कलावंत नाही तर एक उत्तम माणूस म्हणून देखील मामांकडे आपण सगळे बघू शकतो.
आणि म्हणूनच ज्यावेळी मामांना महाराष्ट्र भूषण मिळालं किंवा मामांना पद्मश्री ज्यावेळी मिळाली, मला असं वाटतं की अनेक वेळा शेवटी कुठल्याही व्यवसायात असलं तर थोडी रायव्हलरी असते. एखाद्याला पुरस्कार मिळाला तर दुसऱ्याला असं वाटतं की आपल्याला मिळाला नाही. पण मामा एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हा अख्ख्या सिनेसृष्टीने त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला की योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी हा पद्म पुरस्कार मिळालाय, अशा पद्धतीनं सगळ्यांची भावना ही झाली. आणि म्हणूनच मलाही जसं मामांनी सांगितलं, एवढ्यात जवळपास या सव्वा वर्षात चौथ्यांदा मामांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली. मी स्वतःला अतिशय भाग्यवान मानतो. आणि मामा यापुढेही अनेक सत्कार होणार आहेत, कारण मला हे माहिती आहे की आज ऍडव्हान्समध्ये सहस्त्रचंद्र दर्शन झालंय, 1 वर्ष आधी झालंय ते, पण आम्ही निश्चितपणे तुमची 100वी देखील साजरी करणार आहोत. आणि ती 100वी साजरी करण्याकरता आम्ही राहू त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं. आणि त्याही दिवशी म्हणजे आज बघा पुष्करजी, तुम्ही जो या ठिकाणी त्यांचं जी मुलाखत घेतली, त्या मुलाखतीनेही किती आम्हाला आनंद दिला, किती आमचं मनोरंजन केलं, कधी आम्हाला अंतर्मुख केलं, कधी आम्हाला अतिशय हसवलं. या व्यक्तिमत्वातच असं काहीतरी आहे की ज्याला पाहिल्याबरोबर आपल्याला प्रसन्न वाटावं आणि छान आजचा दिवस चांगला जाणार, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. त्यामुळे निश्चितपणे ईश्वराने मामांना खूप दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं. आणि मामा, तुम्ही आता ठरवलंय सिनेमे करणार आहात, पण मला विश्वास आहे 5-7 वर्षांनी पुन्हा नाटकात तुम्ही उतरले नाही तर माझं नाव बदला. तुम्हाला ती खुमखुमी येणार आणि तुम्ही रंगभूमीवर पुन्हा दिसणार आणि आम्ही ते नाटक पाहायला येणार, हे या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा महापौरजी, आपलं महानगरपालिकेचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण शेवटी नागरी सत्कार ज्यावेळेस आपण करतो, तो नागरी सत्कार हा महापालिकेने करायचा असतो. त्यामुळे महापालिकेने हा पुढाकार घेतला. आणि अर्थातच मी संदीपजींचे अतिशय मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. वेगवेगळे कार्यक्रम कल्पकतेनं ते सातत्याने करत असतात. आणि हा कार्यक्रम तर इतका सुंदर कार्यक्रम आहे की ज्यामुळे म्हणजे त्यांचा जेव्हा फोन आला तर मी त्यांना सांगितलंच, म्हटलं तुम्ही तारीख कुठली ठरवा, जी तारीख ठरवाल त्या तारखेला मी त्या ठिकाणी येईल. आणि आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.